एका झाडामागे 5,000 रुपये मागितले. एवढे गरीब आहात तुम्ही? अरे आमदार खरेदी करण्यासाठी 50 कोटी देता तुम्ही. हा, खासदार खरेदी करण्यासाठी, मंत्री खरेदी करण्यासाठी पैशाची धुळधाण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बुडवत असतात. शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही का तुमचा? डबल इंजिन आहे ना, मग ते गेलं कुठं? मग ते इंजिन पंक्चर झालं का एनडीआरएफ कडे मागणी केली नाही? का नाही सांगितलं तुम्ही आम्हाला मदत करा? केलं सकाळला सांगायचं होतं नाही. उलट आंदोलन चिरडून कसं टाकायचं याचा प्लॅन केला गेला. आणि आश्चर्य म्हणजे आंदोलन करताना येऊ पण नाही तिला जागेवर. उतरलं का गाडीत घ्यायचे, घेऊन यायचे पटकन. आणि अशा पद्धतीने सगळे आंदोलन, काही नाही ते आणलं, काहीला मरीन लाईन पोलीस स्टेशन, काहीला डोंगरी पोलीस स्टेशन, राजू शेट्टी डोंगरी पोलीस स्टेशन, भाई जगताप, राजू शेट्टी, प्रकाश रेड्डी, विनायक राऊत, आमचे बाळ माने, हे आमचे सावंत आमदार, आणखी बाळ नर आमदार, सगळे आमदार ते आले. मनोज आमचे आले, ते सगळे आमचे सगळे आले. महेश सावंत सुद्धा तिथं त्या कोकणात तेच आहेत बरं. आम्ही सगळे कोण ते खासदार पण आले त्याच्यात. आम्ही एवढं असून सुद्धा तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याला वाटलं नाही त्याला जाऊन बोलवारे, त्यांना आपण बघूया काय करताय, नाही ना. म्हणून सांगतो, तुम्हाला असं वाटलं असेल आंदोलन तुम्ही 4 ठिकाणी पसरून आंदोलन अटक केली, तुम्ही 4 ठिकाणी ठिणगी लावली, तिची आग केव्हाही होऊ शकते, एवढं लक्षात ठेवा. तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या बाजूला त्याला तीव्रता नाही होणार, तीव्रता वाढेल. बरं, आपण कोकणातला शेतकरी कधीच असं आंदोलन करत होता, त्याच्यावर ही जर वेळ आली आहे तर मग सरकारनं त्यांना आतापर्यंत जर हा आंदोलनाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू आहे, त्याआधी शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा होता, त्या शेतकऱ्यांच्या मागण्या, पण सरकारनं तसं केलं नाही. मग तेच तर आमचं म्हणणं आहे. सरकारने केलं असतं तर आम्ही कशाला इथे आलो असतो? आज आनंद वाटला असतं. सरकारला धन्यवाद दिले असते, जाहीरपणे देऊ. आम्ही मोठ्या साहेबांचा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संस्कार आहे, चांगल्याला चांगलं म्हणायचं. तुम्ही न्याय दिला असतात, आम्ही तुमचा गौरव केला असता. वा वा वा, सरकार संवेदनशील आहे. इतकं असंवेदनशील सरकार, निर्डावलेलं सरकार, काही करा. 2 दिवस चालवणार चॅनलवाले, 2 दिवस बातम्याच होतील, तिसरी अशी कोणतरी खरात होईल का? ही गेली, गेला शेतकरी. 4थी कोणतरी आणखी कोणतरी गेला शेतकरी. कारण काय वाटतं तुम्हाला? अशा पद्धतीने मोर्चा दडपण्याचं कारण काय वाटतं? म्हणजे त्याला माहिती आहे ना, हे आंदोलन उग्र होऊ शकेल आज ना उद्या. आता त्यांनी उग्र होण्याची संधी दिली, अजून तीव्र करा, मग बघतो. मग आता पुढची दिशा काय असेल? आता आम्ही नाही सांगणार, तुम्हाला सांगायचं नाही, कोणालाच सांगायचं. आम्ही जे करू कोकणातील अनेक लोकप्रतिनिधी महायुतीमध्ये आहेत, त्यांनी एकाने पण याबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मंत्री सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली नाहीये. त्यांना वाटतं लाचाराला धर्म नसतो बरं का, लाचाराला स्वाभिमान नसतो. लाचार कधीच मानवर करून बोलू शकत नाही, तो चरणाकडेच बघत राहतो कायमचा.